हां सर. मी डॉक्टर आय के मुल्ला, जिल्हा शल्य चिकित्सक धाराशिव. सद्य परिस्थितीमध्ये पावसाळ्याचे दिवस आहेत. आपल्या जिल्ह्यामध्ये जे काही औषधाचा साठा आहे त्याच्यामध्ये एसेन्शियल ड्रग लिस्ट, स्टेट ड्रग लिस्ट आणि स्टेट कंझ्युमेबल लिस्ट हे जे 155, 926 आणि 314 जे आहेत हे आपल्याकडं पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. आपल्याकडे जवळजवळ 6 महिने औषधे पुरतील एवढा औषध साठा आपल्याकडे उपलब्ध आहे. याच्यामध्ये आम्ही औषधासाठी आपल्याला जे स्टेट लोकल बजेट असते ते आम्हाला येत असतं, त्याच्यातून आपण औषधं याची उपलब्धता करून देतो. त्याबरोबरच आपल्याला लोकल फंड्स म्हणजे पालकमंत्री महोदय यांच्याकडेही DPDCच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध होतो. त्याच्यातूनही आपण औषधं कमी पडली तर ते कमी आपण तात्काळ त्याच्यामध्ये आपण पुरवठा करण्यासाठी लोकांसाठी आपण प्रयत्न करत राहतो आणि आपल्याला औषधासाठी स्टेटकडूनही औषधं पुरवठा करण्यात येतो. याच्यामध्ये आपल्याकडे जे औषधं आहेत याच्यामध्ये कधीही कमतरता भासू नये म्हणून आपण जवळच्या संस्था बरोबर आपण औषधीच्या मार्फत आपण याच्यामध्ये समन्वय ठेवतो. याच्यामध्ये जे औषधं आपल्याकडे काही जास्त असेल तर त्यांच्याकडे आवश्यकता असेल त्यांना देतो, त्यांच्याकडे काही औषध आपल्याला आवश्यकता असेल तर आपण घेतो. त्यामुळे कधी औषधाची कमतरता भासू नये त्यासाठी आपण सतत प्रयत्नशील असतो. त्याबरोबर आपल्या जिल्हा मेडिकल कॉलेज झाल्यामुळे जिल्हा रुग्णालयासाठी जे पूर्वी औषध लागत होते त्याच्याकरिता आता मेडिकल कॉलेजला नवीन हेड माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी करून दिल्यामुळे ते औषधं सेपरेट त्यांच्याकडून घेतली जातात. त्यामुळं आपल्याला आता अजूनही औषधाची कमतरता आता भासत नाही आहे. त्यामुळं बऱ्यापैकी औषधं आपल्याकडे शिल्लक आहेत आणि जे साथरोगच्या दृष्टीने जे आपले जे काही औषधं आहेत जसे की झिंक असेल, टॅब्लेट्स असतील, नंतर आपलं ORS असेल, अँटीबायोटिक असेल, IV असतील, याचा साठा पुरेशा प्रमाणात आपल्याकडं उपलब्ध आहे. काही औषध भिजल्याचं आपण घडलंय काय त्यामुळे काय परिणाम? नाही, सध्या तरी आपल्या कुठल्याही उपजिल्हा रुग्णालय किंवा ग्रामीण रुग्णालयामध्ये अशी काही घटना घडलेली नाही आहे. पण मेडिकल कॉलेजला काय असेल तर मी माहिती घेईन, मी कल्पना देईन. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.